सार्वजनिक आरोग्य विभाग यामध्ये जी आरोग्य सेवक या पदासाठी जाहिरात आली होती 2023-24मध्ये, त्यामध्ये स्वच्छता निरीक्षकचा कोर्स कंप्लीट मागितला गेला होता आणि 12वी सायन्स कंप्लीटली मागितलं गेलं होतं. सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत जी भरती आली होती आरोग्य सेवकसाठी. परंतु जिल्हा परिषदची जी आरोग्य सेवकची भरती होती बघा, सार्वजनिक आरोग्य विभागाचे आरोग्य सेवक वेगळे आणि जिल्हा परिषदचे आरोग्य सेवक वेगळे. ठीक आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने 12वी सायन्स प्लस स्वच्छता निरीक्षक कोर्स मागितला गेला होता, परंतु जिल्हा परिषदेने काय मागितलं गेलं होतं की त्यावेळेला 10वी पास मागितलं गेलं होतं. परंतु आता जिल्हा परिषदमार्फत जी काही आरोग्य सेवकची जाहिरात येईल, भरती येईल, त्यामध्ये आत्ता नवीन आलेल्या अपडेटनुसार 12वी सायन्स असणं गरजेचं राहील. म्हणजे अप्लाय करतानाही तुम्हाला 12वी सायन्स असेल तरच तुम्ही जिल्हा परिषद आरोग्य सेवकचा पेपर देऊ शकाल. त्यानंतर 3 वर्षाच्या आत, म्हणजे जर तुम्ही नोकरीवर रुजू झाले, नोकरीवर लागले, तर तुम्हाला 3 वर्षाच्या आत स्वच्छता निरीक्षकचा कोर्स कंप्लीट करून देणंसुद्धा गरजेचं राहील. ठीक आहे. म्हणजेच तुम्हाला 3 वर्षाचा त्यांनी वेळ दिलेला आहे नोकरीवर लागल्यानंतर. म्हणजे ज्यांच्याकडे आता स्वच्छता निरीक्षकचा कोर्स नाही, फक्त त्यांचं 12वी सायन्स झालेलं आहे, तर ते जिल्हा परिषद आरोग्य सेवक या पदाच्या भरतीसाठी अप्लाय करू शकणार आहे. ठीक आहे. आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे जे काही आरोग्य सेवकची पदभरती येते त्यामध्ये त्यांनी कंपल्सरी स्वच्छता निरीक्षकचा कोर्स आणि 12वी सायन्स मागितला गेलेला आहे. ठीक आहे. आता याच्यात काही बदल होऊ शकतो, परंतु जर बदल झाला नाही तर याच प्रकारचं राहील. परंतु जिल्हा परिषदला तुमचं 12वी सायन्स असेल तर आरोग्य सेवकसाठी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. जवळपास 2026मध्ये एक मोठी भरती येण्याची भरपूर मोठी शक्यता आहे. त्यासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर आरोग्य सेवकची आपल्याकडे बॅच उपलब्ध आहे, संकल्प बॅच म्हणून आहे. त्यामध्ये तुम्ही व्यवस्थित तयारी करू शकता. स्पेशली टेक्निकलची बॅच आहे, तर मी व्यवस्थित टेक्निकलचे त्यामध्ये व्हिडिओ लेक्चर्स, मॉक टेस्ट आणि PDF नोट्स आणि जुने झालेले पेपर संपूर्ण माहिती तुम्हाला तिथे उपलब्ध करून देत आहोत. तर तुम्ही बॅच जॉईन करू शकता.